मित्रांनो, मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वाच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आजच्या आनंदाच्या बातमीकडे आपण वळूया आणि स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आजची मुख्य बातमी आहे आजची मोठी खुशखबर. कर्मचारी व पेन्शनधारकांच्या संदर्भात या 4 मागण्यांवर हिवाळी अधिवेशनातून शिक्कामोर्तब. या संदर्भामध्ये माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. कर्मचारी व पेन्शनधारकांच्या संदर्भातील 4 महत्त्वपूर्ण मागण्यांवर सरकारकडून हिवाळी अधिवेशनात शिक्कामोर्तब. कर्मचाऱ्यांच्या व पेन्शनधारकांच्या कोणत्या मागण्यांवर शिक्कामोर्तब झाले आहे? खरंच या मागण्यांवर निर्णय होईल का? या बाबतीत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करून लाईक करायला विसरू नका. तर चला आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया. सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या आताच्या मोठ्या आनंदाच्या महत्त्वपूर्ण अपडेट संदर्भात पुढे आले असून सविस्तर वृत्तांत आपण पुढील प्रमाणे पाहूया. मागणी क्रमांक 1, निवृत्तीचे वय वाढवण्याचा पुनर्विचार. हिवाळी अधिवेशनातून आणि मीडिया रिपोर्टनुसार प्राप्त झालेल्या माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्षावरून 62 वर्षे करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. सदर प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 58 वर्षावरून 2 वर्षांनी वाढवून 60 वर्षे करण्याचा पुनर्विचार महाराष्ट्र सरकारकडून घेतला जाईल. त्याचप्रमाणे मागणी क्रमांक 2 संदर्भातही सुद्धा माहिती पाहूया. मागणी क्रमांक 2, महागाई भत्ता संदर्भात मोठी मागणी. महाराष्ट्र राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहणे सुरू आहेत. आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्यात सध्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुकीचे कामकाज सुरू आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना दरवर्षी प्राप्त होणारा जुलै महिन्याचा महागाई भत्ता वाढीस विलंब होत आहे आणि आचारसंहिता संपताच डिसेंबरच्या अखेरपर्यंत महागाई भत्ता व महागाई सवलत या संदर्भात अधिकृत शासन निर्णय निर्गमित होण्याची दाट शक्यता मीडिया रिपोर्टने त्यांचे मत व्यक्त केले. या मागणीवर लवकरच निर्णय होईल आणि पूर्वलक्षी प्रभावाने टीए आणि डीए मिळणार आहे. करिता मागणी क्रमांक 3 आणि अत्यंत महत्त्वाची मागणी आहे. नवीन वेतन आयोगाच्या संदर्भातील मागणी क्रमांक पाहूया. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2026 पासून कर्मचाऱ्यांसाठी नवीन वेतन आयोग लागू करण्यात येणार असून वेतन आयोगाचा कर्मचाऱ्यांना फायदा केव्हाही लागू झाला तरी पूर्वलक्षी प्रभावाने नवीन वेतन आयोग मधील वेतन आणि वेतन फरक देण्यात येणार असल्याची बाब समोर आली आहे. केंद्र सरकार प्रथमच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी हा वेतन आयोग लागू करेल. त्यानंतर राज्य सरकार जवळपास आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 3 वर्षानंतर म्हणजेच 2029 पर्यंत वाट पाहावी लागेल. पण लागू होणारे निश्चित असून हिवाळी अधिवेशनात शासनाकडून जाहीर केले आहेत. मागणी क्रमांक 4, सेवा पुस्तके ऑनलाईन करणे. सध्या अतिशय झपाट्याने आणि वेगाने ही माहिती पूर्ण होत आहेत. हिवाळी अधिवेशनातून शासनाने म्हणजेच सरकारने जाहीर केले आहे की सध्या देशभर व राज्यभर सरकारी कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे रेकॉर्ड म्हणजे सेवा पुस्तिका होय. सेवा पुस्तक कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन करण्याचे काम पहिल्या टप्प्यात जलदपणे पूर्ण झाले आहे. तर सर्व कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके येत्या पुढील 5 वर्षात सर्व राज्य कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांच्या अद्ययावत नोंदी सेवा पुस्तकात नोंदवण्यात येणार आहे. कारण नवीन वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीसाठी कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अद्ययावत केल्याशिवाय वेतन निश्चिती करता येणार नाही. सरकारने कर्मचाऱ्यांचे
सरकारने कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक म्हणजे कर्मचाऱ्यांचा आरसा 5 वर्षात पूर्णपणे ऑनलाईन करणार आहे. उपरोक्त दर्शवलेल्या 4 मागण्या या हिवाळी अधिवेशनातून समोर आल्या आणि या मागणीवर विचार-विनिमय झाल्यानंतर विधिमंडळाने या मागणीवर शिक्कामोर्तब केले आणि वेळप्रसंगी येणाऱ्या वेळेनुसार शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.